हे मला बोलायचा अधिकार नाही, पण पैसे देता येतात आज बी. तर ते मी दुसरीकडे द्यायला सांगितले, ते तुम्हाला द्यायला पण तुम्हाला किती जास्त पैसे लागतात, एवढे पैसे होत नाही. हे 50-60 लाख रुपयात तुमचे काय होणार नाही. ते सोनोग्राफी मशीनची तुम्हाला डेफिशिट एवढे पैसे नाही देणार, त्याला आपल्याला शासनाकडूनच पैसे घ्यावे लागतात. पण ते दोन्ही पण मंत्री दाराच असल्यामुळे ते बऱ्यापैकी ते लागेल मार्गी. आपण ह्या सर्व गोष्टी करत असताना आपल्याला जे काही आणखी मला काय, मी रोज तुम्ही 8 दिवसाला मला तरी पण घेता येतो, आपले काही तुमच्याकडनं मिटिंगचं सर्क्युलर किंवा मिटिंग घेण्याबाबत कधी एखादा विषय आला नाही. मीच उलट नाहीला जास्त सांगितलं. मला त्याची हे आहे की मिटिंग घेण्यासंदर्भात सचिव म्हणून आपल्याकडनं मला एकदा मार्गदर्शन म्हणजे मला मागवलं पाहिजे की मिटिंग कधी घ्यायची आपली निवड झाल्याच्या नंतर. त्याची आता मी खंत वगैरे व्यक्त नाही करणार सर, पण आमची निवड झाल्याच्या नंतर अभ्यागत मंडळ आल्यानंतर तुम्ही एकदा सर्वांशी बोलून किंवा सर्वांना ठीक आहे ती बाकी जाऊ द्या, पण भेटणं नका, प्रोटोकॉल सोडून द्या, पण मिटिंग कधी लावायची यासाठी अध्यक्ष म्हणून माझ्याकडे एखादी नोट पाठवायला पाहिजे होती, पण मीच तुम्हाला पत्र पाठवलं. ठीक आहे, ते पत्र पाठवल्यानंतर तुम्ही घेतली पण आज. त्याच्यावर आता तुम्हाला काय खोलात जाऊन मला जास्त काही बोलायचं नाही, कारण आपले सगळे माणसं आहात, बीड जिल्ह्यातले सगळे आहेत, सर्वांना बीड जिल्ह्यामध्ये सगळं करायचे. सिटी स्कॅन नातेवाईकाच्या काय म्हणते, सिटी स्कॅनचा नातेवाईकांना आता आपण प्रत्येक ऐका ना, आता आपण प्रत्येक वेळेस फक्त मॅन पॉवरवर येतो, पण आता आपण जर सिटी स्कॅनचा व्हिडिओ सुद्धा दिला जातो अर्जंट, त्याच्यापेक्षा मग तुमचं काय अडचण आहे. मला वाटतं की ते थोडं पॉझिटिव्हली बघा. ठीक आहे, तुम्हाला मॅन पॉवरचा अडचण असेल आपण समजून घेऊ, काही दिवस ते पण आपण सहन करू. मॅन पॉवर हा विषय, मॅन पॉवरचा विषय प्रयत्न करू की आपण संपलाच पाहिजे. म्हणजे कमीत कमी आपल्याला बी ते क्रेडिबल काम असलं आमच्या सर्व याला की ते मॅन पॉवरचा विषय संपला. नाही पण एवढे जे आहेत आपले पे बेसिस ते येतात का रेग्युलर आहे त्यांची बायोमॅट्रिकला एकदा पंच करणे बाहेर जाणे कोण सांगा काही याने असं काही आहे का? माझ्या